त्या सगळ्या सोकॉल्ड गुन्हेगारांना भाजप म्हणते त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली. अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं? आता त्या आरोपांचं काय होणार आहे? पण त्या नोकर भरती झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार. तर भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केले, ज्यांना तुरुंगात टाकायला निघालात, त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल या सर्व संचालकांना निवडून आलेला आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं स्वागत केलं. मी देवेंद्र फडणवीस हे दुतोंडी साप आहेत की काय? एका बाजूला म्हणायचं भ्रष्टाचारांना मी माफ करणार नाही, दुसऱ्या बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन तुम्ही स्वागत करताय आणि हे आर्थिक गुन्हेगार आहेत. अशा प्रकारे जर हे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. स्वतः गृहमंत्रीच गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. पुण्यात नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष बनतो.